नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये जाण्यासाठी शेत पांदन रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण जी.आर. घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना सुरू करण्याबाबत व ती राबवण्याकरिता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या माध्यमातून हा जी.आर. 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। भविष्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या शेतीमध्ये जाण्यासाठी पांदन रस्ता पाहिजे असेल तर या जी.आर. ची तुम्हाला खूप मदत होणार आहे। व्यवस्थित समजून घ्या। प्रस्तावनेमध्ये जी माहिती देण्यात आली आहे जी.आर. मधली ती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, अंतर मशागत, कापणी, मळणी इत्यादी कामासाठी तसेच शेतमाल बाजारात पोहोचण्यासाठी बारामाही शेत रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे। हा पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा। यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामासाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे। तसेच शेत रस्ते हे सामान्यत रस्ते योजनेत समाविष्ट नसल्यामुळे त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे। अनेक ठिकाणी शेत रस्ते अतिक्रमण झालेले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांची समस्या कायम राहत आहे। या पार्श्वभूमीवर शेत पांदन रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम होण्याकरिता आणि रस्त्याची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे। मंत्रिमंडळाच्या दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून राज्यातील ग्रामीण भागातील शेत पांदन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी योजना तयार करण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित समजून आला असेल। आता शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित समजून घेऊया। मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन रस्ते योजनेबाबतच ग्रामीण भागातील शेत पांदन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामुग्रींच्या सहाय्याने जलद गतीने काम करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना ही स्वतंत्र योजना महसूल विभागामार्फत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता महसूल विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवत येणार आहे। त्याचबरोबर कार्यान्वयन यंत्रणा जी आहे कशी असणार आहे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना कार्यक्रमाअंतर्गत रस्त्याची कामे पुढीलपैकी कोणत्याही यंत्रणेमार्फत करता येईल। आता यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, उपविभाग, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, त्याचबरोबर वन विभाग, त्याचबरोबर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून हे शेत पांदन रस्ते सहजरित्या तयार केले जाऊ शकतात। आता त्यानंतर तांत्रिक मान्यता जी आहे ती कशी असणार आहे, शेत पांदन रस्त्याच्या कामांना तांत्रिक मान्यता देताना सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावली परिशिष्ट 42 सुधारित प्रमाणे तांत्रिक मान्यतेचे अधिकार राहतील। ज्या ठिकाणी वन जमीन असेल तेथे तांत्रिक मान्यता वन विभागामार्फत देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता प्रशासकीय मान्यता जी आहे ती कशी असणार आहे हे समजून घ्या। प्रत्येक शेत पांदन रस्त्याच्या कामाकरिता स्वतंत्र प्रशासकीय मान्यता विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी यांनी देण्यात यावी असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। निविदा पद्धती जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे। शेत पांदन रस्त्याचे एकूण 25 किलोमीटर पर्यंत क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 25 किलोमीटर पर्यंत आपल्याला क्लस्टर तयार करता येतो। याचबरोबर आता बघा यामध्ये सांगण्यात आलेले देय अदा करण्याचे अधिकार जे आहे ते कसे असणार आहेत, तांत्रिक यंत्रणे देयक प्रमाणित केल्यानंतर देय अदा करण्याचे अधिकार विधानसभा क्षेत्र समिती सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी यांना राहील। निधी उपलब्धता जी आहे अर्थसंकल्पीय तरतूद मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना या नावाने स्वतंत्र लेखाशीर्षक उघडण्यास मान्यता देण्यात येत असून सदर लेखाशीर्षकामध्ये शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र निधीची तरतूद करून देण्यात येईल। ध्यानात ठेवा,
जो काही अर्थसंकल्प आता येणार आहे त्यामध्ये विशिष्ट निधी यासाठी घेतली जाणार आहे। ही योजना सुद्धा एकदम महत्त्वपूर्णपणे राबवली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता विविध योजनेच्या अभिसरणामधून प्राप्त होणारा जी निधी आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। याचबरोबर यामध्ये अतिक्रमणाबाबतचा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे। याचबरोबर यामधला जो 10वा पॉइंट आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, परंतु अतिक्रमणाबाबत आपण हा पॉइंट 9 अगोदर समजून घेऊया। गाव नकाशावर दर्शवण्यात आलेली व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसाच्या आत काढण्यास नोटीस द्यावी। अतिक्रमण करणाऱ्या जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावर तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता इतर बाबीमध्ये काही पॉइंट आहेत, हे पॉइंट व्यवस्थित समजून घ्या। सदर योजनेअंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण करण्यासाठी पांदण रस्त्याच्या परिसरातील शासकीय तलावातील गाळ, माती, मुरुम, नदी, नाले खोलीकरण करून उपलब्ध होणारा गाळ, माती, मुरुम तसेच परिघातील खाणीतील मुरुम दगड वापरण्यात यावा असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, महसूल विभागाच्या शासन निर्णय दिनांक 3 एप्रिल 2025 मधील सूचनानुसार वर नमूद प्राप्त होणारा गाळ, माती, मुरुम, दगड इत्यादी गोण खनिजासाठी कोणतेही स्वामित्व शुल्क आकारण्यात येऊ नये असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे। तिसरा पॉइंट महत्वाचा आहे, शेत पांदण रस्त्याकरिता मोजणी ही तातडीची मोजणी म्हणून करावी। सदर योजनेकरिता भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतेही मोजणी शुल्क आकारण्यात येऊ नये असा सुद्धा उल्लेख आहे। चौथा पॉइंट आहे, तहसीलदार यांनी आदेश केल्यानंतर मोजणी अतिक्रमण काढणे, रस्त्याचे बांधकाम याकरिता पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, शेत पांदण रस्त्याची दुतर्फा मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड बिहार पॅटर्न नुसार वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे। म्हणजे शेत पांदण रस्त्याचे त्याचे दुतर्फा झाडे सुद्धा लावण्यासाठी या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे। पूर्ण झालेल्या शेत पांदण रस्त्याची नोंद ग्रामपंचायत मत्ता नोंदवहीत तसेच ग्रामपंचायतच्या रस्ते नोंदवहीत व गाव नमुना नंबर 1 मध्ये घेण्यात येईल। सदरचे रस्ते 12माही वापरण्यायोग्य असायला पाहिजे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता यामध्ये जर काही दुरुस्ती वगैरे जर करायची असेल, 6 महिने अथवा 1 पावसाळा असेल, जर यामध्ये दुरुस्ती झाली असेल तर परत त्या कॉन्ट्रॅक्टरना त्या ठिकाणी परत दुरुस्ती करायची आहे। त्यानंतर 9वा पॉइंट आहे, शेत रस्त्याची तपासणी करताना खडी, मुरुम यांची दबाईबाबत तपासणी करण्यात यावी। यासाठी रस्त्याची गुणवत्ता तपासताना जे काही कोर कटिंग आहे ती बंधनकारक असायला पाहिजे। त्यानंतर बघा 10वा पॉइंट आहे, हा सुद्धा महत्वाचा आहे। हा 10वा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या। प्रस्तुत योजना राबवण्याकरता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही। जे शेतकरी स्वतःहून त्याची जमीन पांदण रस्त्याकरिता देतील त्यांनी देण्यात येणाऱ्या जमिनीची नोंदणीकरण, दानपत्र, बक्षीसपत्र, हकसोड करणे अनिवार्य राहील। तसेच त्याबाबतची नोंद सदर शेतकऱ्यांची 7/12 उतारावर घेण्यात येईल। या प्रयोजनाअंतर्गत शेतकऱ्यांनी शासनाने दिलेली जमीन परत मागण्याचा किंवा मिळवण्याचा सदर शेतकऱ्याला हक्क राहणार नाही, हे सुद्धा पॉइंट लक्षात असू द्या। त्यानंतर 11वा पॉइंट आहे, बळकटीकरण केलेल्या रस्त्यांची गुणवत्तेसाठी संबंधित कार्यान्वित यंत्रणेची उप अभियंता जबाबदार राहील असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता ग्रामपंचायतची जबाबदारी काय आहे, ग्रामपंचायतची जबाबदारी समजून घ्या। मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेत पांदण रस्त्यांची आराखडा तयार करणे व विधानसभा क्षेत्रीय समितीस सादर करेल। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समजावून सांगणे व अतिक्रमण दूर करण्यास मदत करणे। त्यानंतर 3रा पॉइंट आहे, ग्रामपंचायत स्तरावर प्रकरण निकाली लागत नसल्यास अशा प्रकरणी विधानसभा क्षेत्रीय समितीकडे सादर करून विधानसभा क्षेत्रीय समितीच्या निर्देशानुसार नियमानुसार पोलीस यंत्रणेची मदत घेणे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील पॉइंट समजून घ्या, महसूल यंत्रणेची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ही सुद्धा प्रत्येक लाभार्थ्यांना असणे आवश्यक आहे माहिती। पोलीस यंत्रणेची जबाबदारी काय असणार आहे हे याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। हा GR जवळपास 33 पेजेसचा आहे। त्यासाठी तुम्हाला यामध्ये जर पूर्ण GR जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। टेलिग्राम ग्रुपवरती मी याची PDF पाठवेन या व्हिडिओच्या खाली। ती PDF तुम्ही तुमच्याकडे असू द्या, जेव्हा तुमच्या शेतीसाठी पांदण रस्त्याची गरज लागेल तेव्हा तुम्हाला हा GR अतिशय उपयोगी पडणार आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे हा GR असणे गरजेचं आहे। त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत एकदा सांगतोय, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती टच करा आणि डायरेक्ट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती या ठिकाणी जॉईन होईल। जॉईन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला PDF पूर्ण मिळेल। हा 33 पेजेसचा GR आहे।
हा GR तुम्ही पूर्ण व्यवस्थित एकदा वाचू शकता आणि आपल्या शेतीसाठी योग्यरित्या आपण शेतपांधन रस्त्याच्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी नक्की मदत घेऊ शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि प्रत्येक शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की, जेणेकरून कोणत्या तरी एका शेतकऱ्यांना मदत होईल आणि आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना जर या संदर्भात मदत झाली तर आपल्या शेतीतून उत्पन्न जे निघेल ते चांगल्या पद्धतीने हमखास निघू शकतो। अशाच विविध राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनेचे परिपूर्ण व अचूक अपडेट जर आपल्याला पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।